नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर तुम्ही इथं पाहू शकता, हा मी नेटचा बॅकनेक सुंदर असा डिझाईन तयार केलेला आहे. तर याची स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, हे ब्लाऊज हा समोरील साईडला कटोरी आहे आणि पाठीमागं बोटनेक आहे. अशा पद्धतीने मी हा कटिंग केलेला आहे. तर याचे पेपर कटिंग मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर बघा, आपण हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, इथं हे 30 साईजचे 32 साईजचे ब्लाऊज आहे. त्यानुसार मी घडी टाकलेली आहे आणि शोल्डर हे 7 इंच घेतलेले आहे. गळा रुंदी ही 3.5 इंचाची घेऊन पाठीमागील गळा हा वरचा आपण 4 इंचाचा घेतलेला आहे. तर बघा, आता आपल्याला पाठीमागील गळा हा आपण 9 इंचाचा घेऊन इथे एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. जो आपला बोटनेक गळा आहे त्याच्या 1 इंच आतमध्ये जाऊन हे बघा अशा पद्धतीने. तर आपल्याला इथं पान गळ्याचा आकार द्यायचा आहे. हे बघा, असं सिंपल असा पान गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी हळूहळूपणे हा आकार देऊन घ्यायचा आहे. पहिल्या वेळेस असा जमत नाही, याला खूप प्रॅक्टिस करावी लागते. हे बघा, मी तुम्हाला रिपीट करून दाखवते अशा पद्धतीने. तर बघा, आपल्याला आता हा कट करून घ्यायचा आहे. जो छोटा गळा होता वरचा आपल्याला तोही कट करून घ्यायचा आहे. हे बघा, आता तुम्हाला मी दाखवते गळ्याची डिझाईन किती सुंदर झालेला आहे कट. हे बघा, अशा पद्धतीने एकदम सुंदर असा पानगळा आपला रेडी झालेला आहे. तर आता आपल्याला अस्तरलाच आपल्याला गोट लावून घ्यायचा आहे. म्हणजे गळापट्टी जशी लावतो त्याचप्रमाणे आपल्याला अस्तरलाच 1 इंचाची गळापट्टी काढली आहे मी ती, आणि पूर्ण अशी लावून घ्यायची आहे. जसा आपला गळा आहे त्या पद्धतीने सेम लावून घ्यायची आहे. तर आपल्या गळ्याचा शेप खराब होणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला पूर्ण पट्टी अशी त्याला जॉईन करायची आहे. अशा पद्धतीने मी ही पट्टी क्रॉस पट्टी ही 1 इंचाची घेतली आहे. टेपच्या 2 ते 3 लाईन शिलाई मार्जिन सोडून हे आपल्याला इथं जॉईन करून घ्यायची आहे. हे बघा, जिथं आपल्याला कट आलेला आहे तिथं कट करून देऊन आपल्याला ती पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता इकडल्याही साईडला आपल्याला दुसरी पट्टी लावून घ्यायची आहे. दोन्ही साईडला वेगवेगळ्या पट्ट्या लावायच्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला पानगळ्याचा शेप हा एकदम प्रॉपर असा येतो. हे बघा, हे सुरुवातीलाच आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे. गळ्याचा आकार आपल्याला अजिबात खराब करायचा नाही. त्यासाठीच आपल्याला दोन्ही साईडला 2 पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. हे बघा, मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे तुम्ही अगदी सावकाशपणे आपल्या गळ्याचा शेप न खराब होता ह्या दोन्ही पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. तर बघा, इथं मी दोन्ही पट्ट्या लावून पूर्ण दाबटीप देऊन घेतली आहे. तर बघा, इथं तुम्ही पाहू शकता आतमधल्या साईडला पट्टी फोल्ड करून पूर्ण दाबटीप देऊन गेलेली आहे. तर बघा, गळा हा किती सुंदर आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे वरचे नेटचा कपडा, म्हणजे हे ब्लाऊज पीसचाच आहे, ब्लाऊज पीसचा कपडा आपल्याला टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि आपल्याला ह्याला पिनअप करून घ्यायचं आहे. पूर्ण पिनं लावून घ्यायचे आहे त्याला. हे बघा, पूर्ण पिनं लावून घेतलेले आहेत. आणि ज्या पद्धतीने आपण गळ्याला टीप दिली होती सेम त्याच पद्धतीने आपल्याला ह्याच्यावर पण पूर्ण टीप देऊन घ्यायची आहे. अगदी हळूवारपणे टीप देऊन घ्यायची आहे. हा ब्लाऊज पीसचा कपडा जास्तच पातळ होता, त्याच्यामुळे ह्याला अलग असं दुसरं नेटचा कपडा लावण्याची गरज नव्हती. त्याच्यामुळे याच्यावरच मी नेटचा असा लूक दिलेला आहे ब्लाऊजला, की जेणेकरून आपण नेटचाच कपडा वापरला आहे असे वाटेल. हे बघा, अशा पद्धतीने आपल्या गळ्याचा शेप अजिबात खराब झालेला नाही पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण
देऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याच्यानंतर पूर्ण आपल्याला हे बघा अशा पद्धतीने पूर्ण शिलाई करून देऊन घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे पिना काढून घेऊन पलटी करायची आहे आणि पूर्ण कडनी आपल्याला साईडला शिलाई मारून घ्यायची आहे. याला आपल्याला कमरपट्टी लावून टक्स टाकून पण घ्यायचे आहेत. तर बघा हे फोल्ड केलेलं नव्हतं मी, त्याच्यामुळे आपल्याला ह्याला कमरपट्टी लावणे गरजेचं आहे. हे बघा पूर्ण दोन्ही साईडला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. खूप सुंदर असा लूक या ब्लाऊजला येतो अशाने. याचा जास्त पातळ कपडा असल्यामुळे याला नेटचा लूक मी दिलेला आहे. तर बघा आता आपल्याला वरील गळा बोटनेकचा वरचा गळा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर बघा आपण जो अस्तरवर गळा छोटा गळा काढलेला होता कट करून, तोच आपल्याला इथं ठेवून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ते पूर्ण असं ड्रॉ करून घ्यायचं आहे. असे ड्रॉ करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदा तुम्हाला मी ह्याची माप दाखवते ड्रॉ करायच्या आधी. बघा इथं कपडा अगदी व्यवस्थित क्लिअर नीट व्हायचा आहे. तिथं पिन लावून घ्यायचे आहेत. कपडा खालवर होता कामा नये. हे बघा 7 इंचाचं शोल्डर घेऊन 3.5 इंचाची गळा रुंदीला खून करून घ्यायची आहे इथं. त्याच्यानंतर बघा पाठीमागील गळा हा 4.5 इंचाचा घ्यायचा आहे. आपल्याला सरळ लाईन वळून घ्यायची आहे. तुम्ही याच्यावरही असं आखू शकता किंवा ते छोटा गळा आपण आधीच कट केलेला आहे तोही कट करून घेऊ शकता. तर बघा पूर्ण असा राऊंड शेपमध्ये मी पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे. यालाही आपल्याला सेम गळापट्टी जोडायची आहे. ज्याप्रमाणे आपण अस्तरला जोडली होती त्याचप्रमाणे यालाही जोडून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा 1 इंचाची मी क्रॉसमध्ये गळापट्टी घेतलेली आहे. ते आता मी तुम्हाला जॉईन करायला दाखवते. ते बघा सुरुवातीला जे कपडा होता ते कट करून घेतला. सेम तशाच पद्धतीने आपल्याला टेपच्या 1 ते 2 लाईन अंतर सोडून आपल्याला ही गळापट्टी लावून घ्यायची आहे. हे बघा अगदी सावकाशपणे लावून घ्यायची आहे. नेटचा कपडा हा आपला खूप नाजूक असतो, त्याच्यामुळे आपल्याला शिलाई उसवल्यानंतर आपल्याला तो पूर्णपणे खराब होतो. याची काळजी घ्यायची की आपण सुरुवातीलाच व्यवस्थितपणे शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला उसवण्याची नंतर गरज पडणार नाही. त्याच्याने कपडाही खूप खराब होतो आपला. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आणि याला आता आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली ही पट्टी खूप चांगल्या प्रकारे आतमध्ये फोल्ड होईल. आतमधल्या साईडला फोल्ड करून आपल्याला याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने अतिशय सावकाशपणे दोन्ही हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. इथं तुम्ही पाहू शकता आता गळ्याचा आकार किती एकदम सुंदर आलेला आहे. मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे बघा आतमधल्या साईडकडून पण बघा आपल्याला आतमधल्या साईडकडून आता अगदी व्यवस्थितपणे त्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपण आपली जे गोटची जी पट्टी आहे आपली ती नंतर आपण ब्लाऊज वेअर केल्यानंतर ती बाहेरच्या साईडला येऊ नये. त्याच्यामुळे आपल्याला हे आतमधून एक पूर्ण दाब शिलाई देऊन घ्यायची असते. हे बघा अशा पद्धतीने याच्याने आपल्या गळ्याला फिनिशिंग ही खूप सुंदर येते. हे बघा अशा पद्धतीने
तर बघा त्याच्यानंतर मी पाठीमागील स्टक्स आणि कमरपट्टी टाकून घेतलेली आहे. तर ब्लाऊजचा हा फायनल लुक बघा. इथे छोटासा मी इथं बो बनवून लावलेला आहे. तर बघा त्याच्यामुळे बोमुळे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक किती सुंदर आलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.